या मंदिरावर अवलंबून असणारे दुकानदार सुद्धा. मी पाहत होतो एक दोनदा जाता जाता, तिकडे बघा तो पिवडी दुकानवाला तिकडे, त्या चिंध्या अशा लटकतात. हे कसं वाटेल पर्यटनचं स्थळ आलं कोणी बाहेर, बघा आता नवरदेव नवरी आले काय वाटेल त्यांना. जरा चांगलं तर ठेवा. आणि म्हणून फॉरेस्टने सुद्धा याच्याकडे काळजी घेतली पाहिजे की ठीक आहे दुकानी एक लाईनमध्ये लावा, व्यवस्थित लावा, चांगलं ठेवा. आणि जे काय आणि तुमचं काम संपलं की सोडून चालले जाऊ नका. त्या तिकडे त्या कोपऱ्यावर असेच ज्याने लावलं त्यांनी सगळं कचरा घेऊन जायला पाहिजे, साफसफाई करून जायला. आपल्याकडे सवय फार काय, आपण आपल्या कुलदैवतला पण जातो, त्या कुलदैवतला मानतेला जातो, त्या मानतेला खातो पितो राहतो, पुरं परिवार जातो आणि तिथेच फेकतो आणि येतो. आणि ते कोण साफ करेल? कुठंतरी त्या कुलदैवतचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जातो, तिथे स्वच्छता करण्याची जबाबदारी सुद्धा नका गावभर करा, पण तुम्ही केलेली घाण तर करा. ही देखील मनोवृत्ती बदलण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं या माध्यमातून हे बदलेल. आज आपण पाहतो की आज मोठ्या प्रमाणात 13 कोटीचा आम्ही विचार केला. 13 कोटी वन लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब, आपले वनमंत्री श्री सुधीर भाऊ, हे दोघंही कामाला लागलेत, मुख्यमंत्री आणि वनमंत्री. आणि 13 कोटी खड्डे यांनी खोदून ठेवले, तयारी आहे. 13 कोटी वृक्ष आहेत, 13 कोटी खड्डे आहेत. आज आपण सुरू केलं, उद्यापासून फॉरेस्टची टीम ही कामाला सुरुवात करेल. पण एक प्रकारचा अन्याय आहे का नाही? ते फॉरेस्टची टीम झाडं लावणार आणि आपण श्वास घेणार, आपण बी झाड लावणार. आज तुम्हा आपल्याला डिमांड, आज तुम्हा आपल्याला अधिकार आहे. आणि तुम्ही आणि मी झाडं लावलेत का नाही आपण? आणि म्हणून आपल्याला कुठेतरी अधिकार प्राप्त होतोय. घराघरामध्ये मनामनामध्ये जनाजनामध्ये हा संदेश की झाडं लावा झाडं जगवा, याच्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जलयुग क्रांती, आमचं जलयुग शिवार, तिकडचं विहीर आहे कुठलं तरी पाणी नव्हतं, ते जलयुग शिवारमधनं आता पाणी आणू लागलं. काय केलं? ते नदी नाले फोडण्याचं काम. हजारो कोटी आमचे खर्च नाही झाले, 50,000 कोटी 70,000 कोटी हे मागच्या सरकारमधल्या भ्रष्टाचारीने खर्च केले. आमच्या माध्यमातून छोटे छोटे काम झाले, छोटे पण नीट काम झाले. आज जलयुग शिवारमध्ये 25,000 गावांना हे काम झालंय. आणि शिंदखेडा तालुका यावर्षी 100% जलयुगमध्ये पूर्ण होणार आहे. आणि अनेक कामांच्या माध्यमातून एक पाऊस जरी आला तर पाणी अडतं, पाणी जिरतं आणि विहिरींना त्याचा फायदा होतो. मी पेडकाय माताला प्रार्थना करेल की माता आमची परीक्षा घेतली, आपल्याला अधिकार आहे, पण आम्ही देखील परीक्षेला पुढे पडलो, आम्ही तुमच्या सेवेमध्ये आलोय. यावर्षी भरपूर भरपूर असा पाऊस पडू द्या हे प्रार्थना करतो. पुढच्या वर्षाचा कोटा बी देऊन दिला तरी वांधा नाही, पण घ्या. आमचं 2-1 वर्षाचं काम करा, कारण 4 वर्षापासून आम्ही वाट पाहतोय आणि पाऊस येऊ द्या अशी मी प्रार्थना करतो. आज आपण इथे आमचे वन विभागाचे अधिकारी असतील, जिल्हा परिषदचे कामराज भाऊसाहेब असतील, श्री दरबाराबा असतील, खरी विक्री संघाचे रघुनाथ भाई असतील, सोनसेलूचे सरपंच जयसिंग दादा असतील, हातनूर सरपंच कल्पना ताई असतील, चिमठाणे सरपंच खंडू भगत असतील, साळवेचे लोकनियुक्त सरपंच असतील, कामपूरचे सरपंच विनोद पाटील असतील, हे सर्व माजी सरपंच रावसाहेब गिरासे असतील, जिल्हा परिषद साळवे हातनूर सोनसेलू इथले शिक्षक असतील, निरगुडचे सरपंच खडकसिंग भाऊसाहेब असतील, डॉक्टर भरत वीरेंद्र गिरासे आणि अनेक मान्यवर इथे आहेत. त्या सगळ्यांचं, रहीमपुरे विकुर्लेचे आमचे कार्यकर्ते, या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि केवळ एक झाड औपचारिक लावून चालणार नाही, तर प्रत्येक ठिकठिकाणी आम्ही गावापर्यंत झाडं पाठवणार आहोत. प्रत्येक माणसाला झाडं लावायचं शिका. तुमचं शेत असेल तर तुमच्या सावलीसाठी, तुमच्या परिवाराच्या सावलीसाठी, परिवारचे जितके सदस्य असतील, ज्येष्ठ बाबा आजीपासून तर लहान मुलापर्यंत प्रत्येकाचं नावाचं एक झाड लावून ठेवा. आणि त्याला सांगा बाबा हे तुझ्या नावाचं आहे, कधी बी तुला वाटलं तर या सावलीमध्ये बस, ही तुझ्या हक्काची सावली. आणि म्हणून तशा प्रकारचं सावली घे, ऑक्सिजन घे, तुमच्या हक्काचं आहे. आणि म्हणून तशा प्रकारचं व्यवस्था प्रत्येक जणांनी, प्रत्येक नागरिकांनी केलं तर 125 कोटी झाडं आत्ताच येतं एका दिवसात या देशामध्ये लागतील. माझं स्वप्न आहे की पेडकाई मातेचं हे मंदिर एक अत्यंत उत्कृष्ट असं पर्यटन स्थळ व्हावं. आणि म्हणून हा रोड मी सरळ केला की पुढच्या काळामध्ये मी याला 4 लेन हायवे बनवणार आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये मी त्याच्या कामाची सुरुवात करतोय. आणि ते एकदा झालं तर हायवेमधनं नुसतं स्पीड थोडंसं गतिरोधक त्याच्यावर कमी केलं तरी मातेचं दर्शन
तिथून रस्त्यावरच्या माणसाला मिळालं पाहिजे, ही आमचा विचार आहे. आणि या माध्यमातून इथे आलेला माणूस थांबेल, पाणी पिईल, दर्शन घेईल, न्याहारी करेल. प्रसंगी चांगला एखादा तरुण कार्यकर्त्यांनी तिथे काही खाण्यापिण्याची व्यवस्था केली ते करेल. आणि इथे चालत असताना आम्ही 44 लाख रुपये मी DPDCमधनं यावर्षी दिले. त्याच्यामधनं माझी इच्छा आहे आणि मी अधिकाऱ्यांना अत्यंत कडक सांगितलं की आम्ही पैसे आणले तर आमच्या डोक्यातलं जे प्लॅन आहे ते व्हायला पाहिजे. तिथून एक जाळी लावून पूर्ण कंपाऊंड आपल्याला धीरे धीरे करायचं आहे. आणि कंपाऊंडच्या माध्यमातून कोणी इथून बाहेरून जाणार नाही, बाहेरचं कोणी येणार नाही. गेट राहील, वेळेत त्याला बंद पण केलं जाईल, त्याला लक्ष देणारा माणूस असेल. आणि मध्ये ससे, मोर, हरिण, अजून काय असतील प्राणी त्यांना सोडूया. आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की देवीचं घर आहे, देवीचा आशीर्वाद आहे. आम्ही जर मोकळं फिरलो सुद्धा तरी आम्हाला वाकड्या नजरेने कोणी माणूस पाहणार नाही. हा त्या जनावरांमध्ये सुद्धा विश्वास आपल्याला आणलं पाहिजे. कारण आपण पाहतो जुन्या काळामधले संत वगैरे यांचा फोटो त्याचे काही घेतात ते, आणि मोर त्यांच्या हातातनं खाऊन राहिले, काही त्याच्यामधनं हरिण त्यांच्या हातातनं खाऊन राहिले, असे आपण जुने फोटो पाहिलेत. तर तो काळ सुद्धा आपल्याला आणता येईल. तुम्ही तर हरणी पाहिल्यात की नाही मला माहीत नाही, किती लोकांनी पाहिल्यात, पण कमीत कमी तुमच्या मुलांना पाहू द्या. तिथे वन राहील. हे शिंदखेडा तालुका नुसतं दुष्काळग्रस्त नाही, आबाद आणि अत्यंत प्रगतिशील तालुका असं आपण व्यवस्था करूया. वन विभागाने अत्यंत चांगला प्रयत्न केला, परंतु मी त्यांना सांगेल की बाजूच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 45 लाख वृक्षांचं टार्गेट दिलेलं आहे. आणि त्यांनी मात्र 51 लाख झाडं लावण्याचा त्यांनी संकल्प केला. आणि त्या तुलनेमध्ये धुळे जिल्ह्याने केवळ 11 लाख झाडं लावण्याचं ठरवलेलं आहे. 43 म्हणजे माझ्या ऐकण्यात काही फरक पडला. 43 चांगलं, व्हेरी गुड. तर 43 लाख झाडं लावण्याचं त्यांनी ठरवलंय. पण वन विभागाला मी सांगू इच्छितो की तुम्ही 43